पेशीने बनलेले असतात आणि त्या पेशींच्या मध्ये तुम्हाला आंतरिक अवकाश पाहायला मिळतो. म्हणजे ज्यावेळी आम्ही सेक्शन घेतो वनस्पतींचे आणि मायक्रोस्कोप खाली बसतो त्यावेळी आम्हाला त्या पेशींमध्ये अवकाश दिसतो. पण त्यावेळी काही रासायनिक काय म्हटलं की त्या श्लोकांच्या माध्यमातून वनस्पतींमध्ये अवकाश आहे. आपण खिचडी खाणार, खिचडी वडे खाणार आणि अतिशय पचायला जड असतात. त्यामुळे रताळी आता बाजारात आली, पूर्वी ती जंगलामध्ये होती, आता बाजारात आली. चावडीसाला म्हणजे ही रताळी जास्त येतात, पांढरे रताळी कमी येतात आता अलीकडे. म्हणजे त्याचा जीर्णोटाईप फार कमी कमी होत चाललेला आहे. त्यामुळे हे आता मामान सगळ्यांचे खाते इष्टमय पदार्थ त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. म्हणजे स्टार्च खूप असतो आणि शर्करेचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. आपल्याला गोड लागतात, स्वीट लागतात, त्याच्यामुळे हे खाताना सुद्धा. नमस्कार. वसुंधरा विज्ञान केंद्र निरुपार या ठिकाणी दिनांक 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी या 2 दिवशी कंदमुळ प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ह्या सर्व कंदमुळ प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेमध्ये निसर्ग अंकुर कोल्हापूर, वी केअर कोल्हापूर आणि नवजीवन वाघोसेवाडी यांच्या समवेत वसुंधरा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवलेला होता. या प्रदर्शनासाठी कोल्हापूर येथील मोहन माने यांचं कंदमुळांचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलं होतं. यामध्ये जवळपास 130 प्रकारची भारतातल्या विविध राज्यातील, महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यातील म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातील कंदमुळं त्यांनी प्रदर्शनामध्ये लावलेली होती. आणि या प्रदर्शनासाठी आम्हाला उपलब्ध झाले ते म्हणजे गोव्यामधील पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र केरकर हे उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये जी कंदमुळं होती त्यांची मेडिसिनल आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण गावडे हे उपलब्ध झाले होते आणि त्यांनी उपस्थितांना कंदमुळांविषयी पीपीटीच्या द्वारे छान माहिती सांगितली. या प्रदर्शनासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा आणि सिंधुदुर्गच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातीलही वनस्पतीप्रेमी या प्रदर्शनाला त्यांनी भेट देऊन चांगली माहिती घेतली आणि संस्थेच्या या कार्याबद्दल त्यांनी चांगलं वक्तव्य व्यक्त केलं. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कंदमुळे पाककृती स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं. वसुंधरा परिसरातील आजूबाजूच्या गावातील या महिला आणि पुरुषांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतला. कंदमुळांपासून विविध प्रकारच्या रेसिपी त्यांनी तयार करून ह्या प्रदर्शनामध्ये मांडल्या आणि त्या प्रदर्शनाला एक आगळं वेगळं स्वरूप या निमित्ताने प्राप्त झालं. आणि याचा एक फायदा असा होईल की कंदमुळं हा जो विषय आहे तो आपल्या खाण्यात येण्यासाठी या उपक्रमाचा खूपच फायदा लोकांना होईल आणि एक जनजागृती होईल की ज्यामुळे कंदमुळं जर रोजच्या आहारात आली तर त्याचा आपल्याला आरोग्यासाठी कसा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे, आपलं आरोग्य कसं राखणार आहे हेही या प्रदर्शनामधून होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आमच्या गावातील या नेरूर गावातील रानभाज्या अभ्यासक श्री रामचंद्र शृंगारे यांचंही एक वनस्पतींचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. यामध्ये जवळपास 120 पेक्षा जास्त औषधी वनस्पतीची मांडणी त्यांच्या माहिती पत्रकासहित इथे करण्यात आली होती. आणि या निमित्ताने कंदमुळ प्रदर्शनाच्या निमित्ताने औषधी वनस्पतींचीही माहिती या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांकडून प्राप्त झाली. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली आणि यांची एक शास्त्रीय माहिती घेण्याचा एक चांगला प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून झाला. आणि आपली कोकणातली जैवविविधता कशा प्रकारे मुबलक आहे आणि एक खजिना आहे तो या सर्वांच्या नजरेत आला आणि याचा निश्चितच फायदा हा पुढच्या पिढीसाठी होणार आहे. आणि ही जी आपली नैसर्गिक खाण आहे किंवा नैसर्गिक जे खाणं आहे त्याचा उपयोग आपल्याला रोजच्या व्यवहारात आणि जीवनात होणार आहे. एक जीवनमान उंचवण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करतोय ते या माध्यमातून होणार आहे आणि पुढच्या पिढीला एक उद्योगाची नवीन दिशा
काम करण्याची नवीन दिशा, करिअरची एक वेगळी संधी, शिक्षणाची एक नवीन संधी या माध्यमातून पुढे येणार आहे, असं ह्या एकूण प्रदर्शनाचं फलित होणार आहे. कुडाळजवळील नेरूरच्या वसुंधरा विज्ञान केंद्राने जो कंदमुळांचा महोत्सव आयोजित केला होता, त्या ठिकाणी पाककृतींचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले. प्रदर्शन आणि पाककृतीचे आयोजन करून या विज्ञान केंद्राने पारंपरिक अन्न संस्कृतीला उजाळा देण्याचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. आपल्याकडे आदिमानवाच्या कालखंडापासून जंगलातल्या कंदमुळांचा वापर करण्यात येतो. या कंदमुळांच्या दैनंदिन जीवनामध्ये वापराला स्थान देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्यांची लागवड केली आणि या लागवडीतूनच आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा या ठिकाणी समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कंदमुळांच्या प्रजातीचे दर्शन आपल्याला घडते. वसुंधरा विज्ञान केंद्राने या पाककृती आणि प्रदर्शनाचे आयोजन करून एक चांगली बाब केलेली आहे. आपल्या पूर्वजांनी आपणाला अन्न संस्कृतीचा जो समृद्ध असा वारसा दिलेला आहे, त्या वारशाला एकंदर दिशा लाभावी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे या दृष्टिकोनातून तज्ज्ञ मंडळींना पाचारण करण्यात आले होते आणि उपस्थित जे कार्यकर्ते होते, महिला होत्या, तर त्यांना एक विज्ञानाचा ठेवा, एकंदर अन्न संस्कृती मागचं आपल्या पूर्वजांचं तत्वज्ञान काय आहे, त्यामध्ये कोणते पौष्टिक आणि औषधी गुणधर्म आहे, त्यांचं ज्ञान देण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरोखर स्तुत्य असा आहे. मी वसुंधरा विज्ञान केंद्राच्या या उपक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो.